मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज आला 21,839 वरती। 21,839 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला। आणि आजचं मार्केट जे होतं ते कसं होतं, व्होलॅटाईल। आपल्याला मार्केटमध्ये आजच्या दिवशी व्होलॅटिलिटी बघायला मिळाली। म्हणजे मार्केट थोडं खाली पण आलं, थोडं वरती गेलं, पूर्ण वरतून खाली आलेलं होतं। याला आपण काय म्हणतो असतो, व्होलॅटिलिटी। बहुतेक जणांना याचा अर्थ माहीत नाही, मी प्रत्येक वेळेला रिपीट करून देत असतो जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं होतं असतं अजून, ठीक आहे ना। व्होलॅटिलिटी म्हणजे काय, मार्केटमध्ये येत असलेले उतार चढाव, त्यालाच आपण म्हणत असतो व्होलॅटिलिटी। मग आजच्या दिवशी मार्केटमध्ये आपल्याला एक व्होलॅटाईल सेशन बघायला मिळालं। पहिल्या वेळेला मार्केट खाली पण गेलं, नंतर चांगल्या प्रकारे बाईंग पण आली, नंतर पुन्हा एका रेजिस्टन्स लेवलला मार्केटमध्ये सेलिंग आलेली होती। आणि एक महत्त्वाची लेवल मी प्रत्येक वेळेला तुम्हाला दाखवून देतोय, ही लेवल किती महत्त्वाची आहे आपल्यासाठी बघा। 21,850ची लेवल किती महत्त्वाची आहे आपल्यासाठी। मी तुम्हाला काल म्हटलं होतं की इथे ब्रेकडाऊन तर दिलेलं आहे, निफ्टीने या ठिकाणी ब्रेकडाऊन तर दिला, पण त्याचं कंटिन्यूशन व्हायला पाहिजे। ते झालं होतं का आजच्या दिवशी? झालं होतं, पण पुन्हा तेथे बाईंग आली। म्हणजे मार्केटमध्ये सुरुवातीला सेलिंग पण आली, नंतर बाईंग पण आली, आणि मार्केट ज्या ठिकाणी ओपन झालेलं होतं जवळजवळ त्याच ठिकाणी बंद झालेलं आहे। म्हणजे आजची जी कॅन्डल बनली डेलीची, ती कशी बनली, डोजी। दोन्ही बाजूने कॅन्डलला काय बनल्या, शॅडो। एका बाजूने सेलिंग प्रेशर, एका बाजूने बाईंगचं प्रेशर, आणि कॅन्डल बनली इनडिसिसिव्ह। आता एका चांगल्या लेवलला इथे डोजी कॅन्डल बनलेली, ती पण सपोर्ट लेवलला बनलेली। आता इथून मार्केटची एक डायरेक्शन डिसाईड होऊ शकते, लक्षात घ्या। या की लेवल असतात मित्रांनो, आणि मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये पण या की लेवल दाखवून देत असतो की किती महत्त्वाचे असतात आपल्यासाठी। आपण म्हणू शकत नाही इथे की मार्केट एकदम निगेटिव्ह झालेलं नाही, आपल्याला इथे कंटिन्यूशन पाहिजे, की हे जे स्ट्रक्चर होतं हे जर चेंज झालेलं आहे तर याचं कंटिन्यूशन व्हायला पाहिजे। तर आपण म्हणू शकतो की मार्केट निगेटिव्ह आपल्यासाठी, ते कंटिन्यूशन इथे होतच नाही आहे। उद्याच्या दिवशी आपली एक डायरेक्शन इथे डिसाईड होऊ शकते। आता ही जी डोजी कॅन्डल बनली, सपोर्टला बनली, हिचा हाय ब्रेक होतो की लो ब्रेक होतोय आपल्याला बघावं लागेल। काही वेळेला मी तुम्हाला सांगितलं ना की अचानक मार्केटमध्ये बाईंग पण येत असते, याशी बाईंग येऊन जाणार आणि मार्केट इथून रिव्हर्सल देणार, आणि ती जास्त वेळ घेणार पण नाही। 200-300 पॉईंटची रॅली आरामात देऊन टाकतं मार्केट। 200-300 पॉईंट आरामात मूव्ह येत असतो मार्केटमध्ये। किंवा आजचा डे लो, हा डे लो जर मार्केटने ब्रेक केला तर मार्केट इथून पुन्हा खाली पण जाऊ शकतं। मग एक सपोर्ट मी तुम्हाला सांगितलेला 21,500चा, त्या लेवलपर्यंत मार्केट जाऊ शकतं। मग हाच सपोर्ट आहे, दुसरा सपोर्ट नाही मार्केटसाठी मित्रांनो। इथून जर मार्केट स्लिप झालं, सेलिंग जर आली, तर डायरेक्ट सपोर्ट जो आहे मार्केटसाठी तो 21,500चा। आजचा डे लो किती होता ते पण सांगतो मी तुम्हाला। आजचा डे लो होता 21,710, ही जी लेवल होती 21,710। याच्या खाली मार्केट जात असेल तर मार्केटसाठी सपोर्ट डायरेक्ट जो असणार 21,500। म्हणजे ही कॅन्डल जी बनली, इंडिसिसिव्ह बनली कॅन्डल, आता ही आपल्याला सांगेल की मार्केट कोणत्या दिशेने जाणार, आणि चांगल्या लेवलवरती या कॅन्डलचं फॉर्मेशन झालेलं आहे। हाय पण आपण बघून घेऊ, हिचा हाय 21,930, 21,930 कोणती लेवल आहे, 21,930 ह्या कॅन्डलचा हाय। आठवतं का तुम्हाला? काही गोष्टी आठवतात का तुम्हाला? मी लाईव्हमध्ये दाखवून देत असतो बघा। मी एक असा झोन ड्रॉ करून ठेवलेला आहे बघा, दुसरा चार्ट दाखवेल मी तुम्हाला। हा एक असा झोन ड्रॉ करून ठेवलेला आहे, ती लेवल आपल्यासाठी काय बनते, हर्डल, रेजिस्टन्स बनते ती। मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये दाखवून देणार ती लेवल। आणि इथे ही जी कॅन्डल बनते, हिचा लो, या प्रत्येक कॅन्डलचा लो तो पण तोच आहे 21,930। तिथूनच रिजेक्शन आलं। इथे मार्केटने काय घेतला होता, पॉज। ही जी निगेटिव्ह कॅन्डल बनली तिच्या आतमध्ये 1, 2, 3 कॅन्डल बनल्या, आणि नंतर मग मार्केटने इथून ब्रेकडाऊन दिला होता। आणि आजच्या दिवशी मार्केटमध्ये रिजेक्शन तिथूनच आलेलं आहे, जी सेलिंग आली ना टॉपला, तिथूनच आलेली आहे सेलिंग। म्हणजे असं स्ट्रक्चर बनलेलं आहे। आता ह्या 21,930च्या वरती मार्केट जर येऊन गेलं तर काही वेळेला इथे बाईंग पण येऊ शकते चांगली, मार्केट इथे आपल्याला रिव्हर्सल पण देऊ शकतं। ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची बनते। उद्या समजेल मार्केट कोणत्या दिशेने जातं आहे। मग उद्यासाठी आपण इथे कसा प्लॅन करणार, कोणते महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स आपल्यासाठी असणार, त्यानंतर आजच्या दिवशी मार्केटमध्ये कशी ॲक्टिव्हिटी झाली ती बघण्यासाठी आपण जाणार 5 मिनिटांमध्ये। तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो, आणि लेवलचं किती महत्त्व असतं हे मी प्रत्येक दिवसाला तुम्हाला दाखवूनच देतो आहे। जेव्हा आपलं यूट्यूब लाईव्ह चालू असतं तेव्हा पण दाखवून देत असतो, ठीक आहे। खूप काही गोष्टी लाईव्ह मार्केटमध्ये पण आपल्याला शिकायलाच मिळतात, की मार्केट आजच्या दिवशी बघा कसं गॅपअप झालं ओपन। ही लेवल आपल्यासाठी बनलेली होती सपोर्ट, मार्केट झालं गॅपअप, रेजिस्टन्स ही लेवल होती आपल्यासाठी, जिथे काल पण रिजेक्शन यायचं। आणि पहिली बनणारी कॅन्डल तिच्यावरती लक्षात ठेवत चला असं सांगत असतो मी। आता पहिल्याच कॅन्डलने ते ब्रेकआउट देऊन टाकला, मोठी कॅन्डल बनली,
या रेजिस्टन्सला ब्रेक करून टाकलं ताबडतोब. मग आपण जायचं की त्याच्यामध्ये नाही आपण इथे जाणार नाही लॉंग मार्केटमध्ये ताबडतोब. आपण थांबणार, आपण मार्केटचा ट्रेंड ओळखणार, मार्केट कोणत्या दिशेने जातं आहे, मार्केट ज्या दिशेने जाणार त्या दिशेने आपलं एक्झिक्युशन असणार, तेव्हा आपलं होणार एक्झिक्युशन. घाई करून चालत नाही मित्रांनो. ठीक आहे, इथे काय झालं बघा, नंतर दुसरी बनणारी कॅन्डल रिटेस्ट, पहिल्या कॅन्डलचा हायच ब्रेक झालं नाही, कंटिन्युएशन झालं नाही, पुन्हा मार्केटमध्ये सेलिंग आली, मार्केट पुन्हा खाली आलं. कुठे सपोर्ट घेतला, ही लेवल होती, ही लेवल आपल्यासाठी नंतर काय बनणार, सपोर्ट बनणार. इथे सपोर्ट पण घेतला, प्राईस वरती गेली पण आपल्या हायला ब्रेक केलं नाही. इथेच असं निगेटिव्ह पॅटर्न बनला, त्याला आपण डबल टॉप फॉर्मेशन म्हणतो. नंतर मग मार्केटने इथे ब्रेकडाऊन देऊन टाकला बघा. इथे बघा ही लेवल, इथे स्ट्रक्चर तुम्हाला समजेल की मार्केट इथे कसं निगेटिव्ह झालेलं होतं. हे असं डबल टॉप फॉर्मेशन झालं आणि हा सपोर्ट ब्रेक करून टाकला. हा मोमेंटम बघा मग इथे, आणि ही जी लेवल होती सपोर्ट होती तिला पण ब्रेक करून टाकलं. कंटिन्युअसली खाली आलं मार्केट, कंटिन्युअसली ही जी सेलिंग आली ना कंटिन्युअसली आली मार्केटमध्ये. हे प्रत्येक लेवलला कसं रिॲक्ट करायचं बघा. आणि डायरेक्ट आलेलं होतं ते 21,710च्या आसपास. हा लो जर बघितला 21,710चा, हे कंटिन्युअसली खाली आलेलं होतं. इथं हे कसं ओळखलं तुम्ही, तुम्हाला दिसतंय ना की इथं मार्केट निगेटिव्ह होतं आहे, त्याचा ट्रेंड निगेटिव्ह आहे. मग इथे आपण या मूला कॅच करू शकतो. आपली रिस्क छोटी असते, या ठिकाणी आपली रिस्क छोटी बनते. पण असं नाही की मार्केट इथं आलं आणि इथं मग तुम्ही शॉर्ट करायला लागले, चुकीचं असतं ते. इथे चुकीचं असतं. इथे तुम्हाला इथे मग तुमचा रिस्क रिवॉर्ड तुमच्या फेवरमध्ये नसतो. किती मिळणार मला, जर मार्केट वरतून खाली येतं आहे 100-150 पॉईंटने, जवळजवळ 150 पॉईंटने खाली येतं आहे, मी इथे जर पुट साईडला गेलो तर मला प्रॉफिट मिळू शकतं का, नाही. चान्सेस मी ट्रॅप होण्याचे असणार आहे. समजलं ना, चान्सेस ट्रॅप होण्याचे जास्त असतात. हे समजून घ्यायचं आहे तुम्ही, समजलं ना. इथून मार्केटने मग रिव्हर्सल दिला आणि ही लेवल जी आपल्यासाठी सपोर्ट होती ती नंतर बनली रेजिस्टन्स. इथे आपण पण काय म्हटलं होतं की मार्केट जर एका रेजिस्टन्स लेवलजवळ थांबत असेल, किती जणांना आठवतं जे लाईव्हमध्ये असतात, की जेव्हा मार्केट एका रेजिस्टन्स लेवलजवळ थांबत असतं, इथे वेळ घालवत असतं, ते चांगलं. उलट एक अपमोदीला शार्प मार्केट जर इथे वेळ घालवत असेल तर ते आपल्यासाठी केव्हाही चांगलं असतं. इथे मिळणारा मोमेंटम फास्ट असतो आणि तो पकडता आला तर तुमची रिस्क एकदम छोटी असते. रिस्क तुमची या ठिकाणी छोटी असते, रिस्क कमी, आणि मिळणारं प्रॉफिट जे असतं ना तुमचं इथे जास्त असतं. म्हणजे आपण त्याला म्हणतो रिस्क रिवॉर्ड. रिस्क रिवॉर्ड तुमच्या फेवरमध्ये असतो. एक स्टॉप लॉसचा पॉईंट तुम्हाला मिळतो, समजलं ना. जे मार्केट कंटिन्युअसली 1, 2, 3, 4, 5 कॅन्डल बनत जातं आहे आणि ते जर एका रेजिस्टन्सला ब्रेक करत असेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर एंट्री घेत असाल, कुठे स्टॉप लॉस लावणार तुम्ही. स्टॉप लॉसचा पॉईंट असतो तो तुम्हाला मिळतच नाही. पण इथे मिळतो आपल्याला स्टॉप लॉसचा पॉईंट, की आपण त्या एरियाचा स्टॉप लॉस कन्सिडर करू शकतो. मग बघा इथून मार्केट जे वरती गेलं कंटिन्युअसली, एक चांगलं प्राईसचं फॉर्मेशन तयार करत वरती गेलेलं होतं, कंटिन्युअसली वरती गेलेलं होतं. बॉटमपासून चांगली रिकव्हरी मार्केटमध्ये इथे झाली. आपल्या प्रिव्हियस लोला मार्केट ब्रेक करत नव्हतं. प्रत्येक लेवलला मार्केट कसं रिॲक्ट करायचं बघा. त्यामुळे ह्या लेवल मी कधी काढत नसतो, तशाच ठेवतो, त्या काम करतात. नंतर निगेटिव्ह कुठे झालं मार्केट बघा. आता इथे पहिलं खाली आलं, रिव्हर्सल पण दिला. मार्केट खाली कुठून आलं, ही लेवल आपण ड्रॉ करून ठेवलेली होती बघा अगोदरच, ही दिसते तुम्हाला. आणि कालचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं की मार्केटला ह्या लेवलच्या वरती जावं लागेल, तेव्हा एक फ्रेश बाईंग म्हणतो आपण ते येणार 21,927-30च्या आसपास ती लेवल. आणि बरोबर तिथेच रिजेक्शन आलं प्राईसचं. जिथून ब्रेकडाऊन दिलेला होता तिथूनच पुन्हा इथे रिजेक्शन आलं. त्या लेवलपासूनच मार्केट इथं खाली आलेलं होतं, सेलिंगचं प्रेशर आलं आणि मग पुन्हा हे स्ट्रक्चर काय झालं इथे निगेटिव्ह. हे काय झालं, निगेटिव्ह झालं. मग हे बघा, हे निगेटिव्ह झालं स्ट्रक्चर. इथे हे लोअर हाईज बनत होते. इथे काय बनत होते, लोअर हाईज बनत होते. मग आपण लेवल बघून, डायरेक्शन बघून आपलं प्लॅनिंग करू शकतो की मला काय करायचं आहे. हे जे स्ट्रक्चर आहे हे निगेटिव्ह होताना दिसतंय मला, मग मी काय केलं पाहिजे. इथे ताबडतोब समजतं तुम्हाला. एक एरिया असतो, जर तुम्ही एंट्री घेतली, आता इथे पण बघा जसं मार्केट इथे जातं आहे वरती, मार्केटवरती जातं आहे, इथे थांबतं आहे थोड्या वेळ. तुम्हाला माहिती आहे की मला मिळायला किती, इथे तुम्हाला समजलं पाहिजे की हा एक रेजिस्टन्स एरिया, तिथे रिजेक्शन येऊ शकतं, सेलरचा झोन येतो, त्या ठिकाणी मार्केट खाली येऊ शकतं. मग मी जर इथला छोटासा स्टॉप लॉस लावला, मला तेवढं प्रॉफिट मिळू शकतं का, मिळू शकतं. लावला स्टॉप लॉस, एक्झिक्युशन केलं, प्रॉफिट मिळालं. मग माझं काम काय बनतं की तिथून बाहेर पडलं पाहिजे. जेवढं पण प्रॉफिट आपल्याला मिळालेलं असतं ते घेऊन आपण बाहेर पडलं पाहिजे.
समजतंय ना? तर हा रिस्क रिवॉर्ड तुम्ही प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायचा आणि त्यानुसार मार्केटमध्ये काम करायचं. मग उद्यासाठी आपला प्लॅन कसा होऊ शकतो? आता बघा, मार्केट क्लोज कुठे झालं? ह्या लेवलला येऊन इथे खालीच मार्केट इथं बंद झालेलं आहे आणि हा एरिया पण आपल्यासाठी काय आता सपोर्ट आहे. हा एरिया सपोर्ट एरिया आहे. मग आपण इथे कसं प्लॅनिंग करू शकतो उद्याच्या दिवशी? हे स्ट्रक्चर तर आपल्याला इथे निगेटिव्ह होताना दिसलं. मार्केट या ठिकाणी खाली आलेलं होतं. मग जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल तर आपण इथे पुन्हा असंच प्लॅन करू शकतो की मार्केट जर 21,870च्या लेवलला ब्रेक करत असेल, 21,870 ही लेवल असणार ती 21,870ची लेवल, 21,870 हा मार्केटसाठी असेल रेजिस्टन्स. जर मार्केट ह्या लेवलला ब्रेक करून जात असेल तर मला पुन्हा हा स्विंग कॅच करता येऊ शकतो. या स्विंगला आपण कॅच करू शकतो. पहिलं टार्गेट आपलं इथपर्यंतच असलं पाहिजे, 21,930पर्यंत हा रेजिस्टन्स असणार. रेजिस्टन्स या लेवलपर्यंत माझं टार्गेट असलं पाहिजे. रिस्क रिवॉर्ड माझ्या फेवरमध्ये असणार या ठिकाणी. पण मार्केट ताबडतोब ब्रेकआउट देत असेल तर जायचंच नाही आहे, जसं आजच्या दिवसासारखं. तिथे काय होतात, प्रत्येकजण ट्रॅप होतात. बहुतेक जणांना सवय असते. ऑप्शन ट्रेडिंग म्हटलं की व्यसन, हे असतं एक व्यसन. याच्यावरती खूप जणांचा संयम नाहीच आहे. जवळजवळ 100%पैकी 90% लोकांचा या ऑप्शन ट्रेडिंगवरती संयम नाही आहे. सकाळी 9:15 वाजले की माझा पैसा बनायला सुरुवात झाली पाहिजे, हा विचार मनामध्ये पहिली गोष्ट म्हणजे. आणि ज्यांना हे व्यसन लागलेलं असतं, मग कुठेही एंट्री घ्यायची. एक बुलिश कॅन्डल दिसले, 50-60 लॉट बाय करून टाकले, झालं प्रॉफिट तर झालं, खाली आलं तर लॉस. अशी गोष्ट नसते मित्रांनो. ट्रेडिंग म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने आणि अभ्यास करून करायची असते, तर ट्रेडिंग करा. नाहीतर ट्रेडिंगमध्ये पैसा वायाच जातो, आणि ते पण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. एक वेळेला तुम्ही इक्विटीला होल्ड करू शकतात, काही अडचण नाही आहे. पण ऑप्शन असं असतं, त्याला तुम्ही होल्ड पण करू शकत नाही. होल्ड केलं तर अजून नुकसान होणार आहे. जे तुम्ही नेकेड बाईंग करत असतात त्याच्यामध्ये ओव्हरनाईटमध्ये तुम्ही त्याला कॅरी केलं, कॅरी फॉरवर्ड केलं त्याला, तर लॉस होणारच तिथे. तर ती गोष्ट टाळायची. आपल्याला इथे बघायचं आहे मार्केट थांबतं आहे का, थांबून एक डायरेक्शन आपली डिसाईड करत आहे का, ती केल्यानंतर मग आपण इथे जाऊ शकतो. 21,870च्या वरती लॉंग जाऊ शकतो आपण. या ठिकाणी मार्केटला लॉंग जाऊ शकतो आपण मार्केटमध्ये कॉल साईडला. आपलं टार्गेट इथपर्यंत असलं पाहिजे. आणि ही पण लेवल जर मार्केटने ब्रेक केली तर उद्या एक शॉर्ट कव्हरिंग रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. शॉर्ट कव्हरिंग रॅली, कारण की 2 दिवसांपासून आपण मार्केटमध्ये बघितलं काय होतं हो, कॉल रायटिंग मार्केटमध्ये जास्त होते. कॉल रायटिंग आपण 10 वाजता सकाळी ऑप्शन चेन डाटा बघत असतो सपोर्टसाठी फक्त. आपण चार्टवरतीच बघणार जे होतं ते. पण जर मार्केटने ही लेवल ब्रेक केली तर आपल्याला नक्कीच एक शॉर्ट कव्हरिंग रॅली उद्याच्या दिवशी मार्केटमध्ये बघायला मिळेल. आणि मार्केट मग इथून वरती जाताना दिसेल आपल्याला. जी डोजी कॅन्डल बनलेली आहे तिचा हाय ब्रेक होणार आणि मार्केट आपल्याला एक रिव्हर्सल देणार इथे. मग आपण इथे अजून एक प्लॅन करू शकतो की मी जर इथे एंट्री नाही घेतली 21,870वरती, चुकलो मी, मग मी याच्यावरती एंट्री घ्यायला पाहिजे ताबडतोब नाही. जर मार्केट कंटिन्युअसली ह्या लेवलवरती जात असेल, इथून कंटिन्युअसली गेलं, या रेजिस्टन्स लेवलजवळ आलेलं आहे, बघायचं इथे थांबतं आहे का ह्या लेवलवरती. थोडा वेळ घालून जर ब्रेकआउट दिला तर आपण एक छोटासा स्टॉप लॉस लावून पुन्हा एका स्विंगला इथे कॅच करू शकतो. या स्विंगला आपण कॅच करू शकतो. म्हणजे 21,976 या आपलं पुढचं टार्गेट या ठिकाणी असू शकतं. मग 21,976 आणि 22,000 इथपर्यंत निफ्टी मग जाऊ शकते. प्लॅनिंग करायचं आहे मार्केटमध्ये. टेक्निकल तुमचं परफेक्ट पाहिजे की मार्केट ह्या लेवलपासून ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं, हे तुमचं प्लॅन असलं पाहिजे. येणारा हडल कोणता असणार मार्केटसाठी, येणारा सपोर्ट कोणता असणार, याचं प्लॅनिंग तुमच्याजवळ असलं पाहिजे. मार्केट तुमच्या विरुद्ध ओपन होऊ द्या, कुठेही ओपन होऊ द्या, पण मला काय करायचं त्या ठिकाणी समजलं नाही, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. इथे मार्केट गॅप ओपन होऊ द्या, इथे ह्या रेजिस्टन्सला ब्रेक पण करू द्या, नका जाऊ ताबडतोब. जेवढं तुम्ही मार्केटला बघाल सुरुवातीची 20-25 मिनटे, डायरेक्शन तुम्हाला लगेच लक्षात येईल. मी त्यासाठी सुरुवातीला बघा, आपलं जेव्हा लाईव्ह स्ट्रीमिंग चालू होत असतं 9:15 ते 10 वाजेपर्यंत आपण पूर्ण मार्केटच बघत असतो. काय होतं आहे, कोणत्या डायरेक्शनला पकडतं आहे मार्केट ते बघतो. नंतर येतो ऑप्शन चेनवरती आपण. त्याचं कारणच ते असतं की तुम्हाला पण सवय लागेल की मार्केटची डायरेक्शन आपण कशी ओळखायची. ठीक आहे ना. याचं कंटिन्युएशन होऊ शकतं मित्रांनो. ठीक आहे, हे जे स्ट्रक्चर बनलेलं आहे एक चांगला अपमूव दिलेलं आहे, हे चांगलं रिट्रेसमेंट पण झालेलं आहे. इथे हे काय झालेलं आहे, रिट्रेसमेंट पण झालेलं आहे आणि याचं कंटिन्युएशन पण उद्या होऊ शकतं. तुम्ही जर चार्टवरती व्यवस्थित प्राइस ॲक्शनला ओळखलं, तुम्हाला अडथळे येणारच नाही. या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करत चला तुम्ही की काय फॉर्मेशन होतं आहे. ठीक आहे, आता इथे बघा ही प्राईस वरती गेली स्ट्रेट, हे रिजेक्शन आलं इथे, हे काय झालं, रिट्रेसमेंट झालं.
आता ब्रेकआउट पण दिलेला आहे, याचं कंटिन्युएशन उद्याच्या दिवशी होतं आहे का आपल्याला बघायचं आहे. नाही तर म्हणजे परफेक्ट अशी प्राईस तुम्हाला वरती जाताना दिसेल. असे पॅटर्न जे असतात मार्केटमध्ये बनत असतात ते तुम्हाला ओळखायचे असतात फक्त. त्यानंतर आपण पुट साईडला कसं जाऊ शकतो. पुट साईडला जाण्याचा प्लॅन आपण केव्हा करणार, जी लेवल आहे ना 21,800ची त्याच्या खालीच. 21,800च्या खाली जेव्हा मार्केट जायला लागेल तेव्हा आपण इथे प्लॅन करू शकतो पुट साईडला, शॉर्ट साईडला जाण्याचा. तोपर्यंत करणार नाही मित्रांनो आपण. जिथून मार्केटने ब्रेकआउट दिला होता आता ती लेवल आपल्यासाठी इथे सपोर्टचं काम करेल 21,800ची. जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन या लेवलला ब्रेक करत असेल तर मग आपण इथे प्लॅन करू शकतो पुट साईडला जाण्याचा. आपले टार्गेट जे असणार 21,768 हे पहिलं टार्गेट, म्हणजे हा पहिला सपोर्ट असणार इथून खाली. 21,800 ही पण एक सपोर्टच. याच्या खाली गेल्यानंतर पहिला सपोर्ट म्हणजे 21,768 आणि त्यानंतर 21,720च्या आसपास हे आपलं दुसरं टार्गेट असणार. आजचा डे लो पकडून चालायचा 21,710चा. 21,710 हे आपले इथे 2 टार्गेट असणार की मार्केट तिथं मग कंटिन्युअसली जाऊ शकतं. पुन्हा याला पण ब्रेक करत असेल तर पुन्हा विकनेस येणार. म्हणजे तुम्हाला समजतं नाही फॉर्मेशन कसं होत जाणार डेलीमध्ये लोअर लोजचं, की पहिली कॅन्डल बनली ही डोजी कॅन्डल बनली, क्लोज वरती आला, हिला ब्रेक केलं नाही. पण दुसरी कॅन्डल बनली, तिने काय केलं, या कॅन्डलच्या लोला ब्रेक केलं. म्हणजे काय, ही प्राईस तुम्हाला शिफ्ट होताना दिसेल. अशी लोअर लोजचं फॉर्मेशन आपण याला म्हणत असतो. हे फॉर्मेशन तुम्हाला बनताना दिसेल. बघायचं आहे प्राईसची काय ॲक्टिव्हिटी होते, तुम्हाला काही रिव्हर्सल दिसत आहे का ते बघायचे असतात. इथे पण सपोर्ट जेव्हा ब्रेक होतो प्राईस रिटेस्ट करते का, कंटिन्युअसली खाली जाते का. मग मला जर ॲग्रेसिव्हली एंट्री घ्यायची असेल तर माझा एक स्टॉप लॉसचा पॉईंट असतो, तो मिळतो आहे का मला, तो बघायचा, नंतर एंट्री घ्यायची. बहुतेक जण ॲग्रेसिव्हली पण प्रॉफिट बनवतात. ठीक आहे ना. बनतं काही वेळेला एकाच फ्लोमध्ये मार्केट खाली होऊन जातं, रिटेस्ट नाही, काहीच नाही. समजा मार्केट इथे ओपन झालेलं आहे, पहिली कॅन्डल अशी निगेटिव्ह बनली, दुसरी पण निगेटिव्ह बनून जाते आणि 2-3 कॅन्डलमध्येच मार्केट असं खाली होऊन जात असतं. काही जण घेतात ॲग्रेसिव्ह एंट्री, पण तिथे पण तुमचा स्टॉप लॉस नक्की असला पाहिजे की मार्केट जर फिरलं, माझ्या विरुद्ध जर गेलं तर मी छोटासा लॉस घेऊन बाहेर निघणार, त्यासाठी स्टॉप लॉस. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. आणि स्टॉप लॉसबद्दल सांगत जाणार तुम्हाला प्रत्येक भागात. शेवटी हेच सांगतो तुम्हाला की जेव्हा पण ट्रेडिंग करायची स्टॉप लॉस लावून करा. मार्केट सुप्रीम आहे मित्रांनो, मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. मार्केटला चॅलेंज करू नका. मार्केटमध्ये प्रत्येकजण हमखास चुकणार म्हणजे चुकणारच. मग ती चूक आपली कबूल करण्यासाठी आपण काय करायचं, स्टॉप लॉस लावायचा. की जर मार्केट माझ्या विरुद्ध गेलं, मला लॉस होणार आहे, पण तो लॉस किती घ्यायचा ठरवून घ्यायचा तो, त्यासाठी स्टॉप लॉस लावायचा. मनात स्टॉप लॉस कधी पकडायचा नसतो. तर माझ्या मते निफ्टीमध्ये तुम्हाला लेवल समजलेले असतील. कोणत्या लेवलला मार्केटने ब्रेक केलं तर चांगली बाईंग येऊ शकते, कोणता सपोर्ट तुटला तर आपण मार्केटमध्ये शॉर्ट साईडला जाऊ शकतो, हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.